ये कैसे बनाया जाता है? दोस्तों स्वागत है आपका। मैं हूँ सचिन कामड़े और आप देख रहे हैं सचिन कामड़े एनडीबी। एक नई जगह, नया अनुभव और नई कहानी के साथ आपका स्वागत करते हैं। दोस्तों हमारे गांव में आज घाटा है और ये दादा या परंपरा आहे धुळ्याली जीज त्यांनी करता काय करायला किंवा काय खायला तुम्ही आहे या ज्या काही आपल्या जुन्या रूढी परंपरा आहेत, या रूढी परंपरा या लहान पोसा किंवा तरुण मंडळी ह्याला त्या गोष्टी हम आवड जुईज ते आवडणे करता आपण त्या ठिकाणी संबंधित तरुण पोसा म्हणा, लहान बाळ गोपाळ किंवा ज्या म्हातारा आहेत त्या म्हाताराशी आखी देखाडायला जुईज की ही पूजा आपण का कर्ज या ठिकाणी ते ही परंपरा आपली पिढी जात टिकायला जुईज त्यांनी करतापाशी या ठिकाणी कार्यक्रम आपण दरवर्षी हो करायला जुईज बुवा हो एक सण समारंभच आपण कार्यक्रम करतो बुवा आणि मग या ठिकाणी गावना एकोपा निर्माण होई आणि त्यामुळे मग आपण या ठिकाणी बसीसने हा कार्यक्रम दरवर्षी करायला जुईज बुवा अशी करेल। दादा कसं करता घाटा? निसर्ग पूजा पहिला पाणी जो पढ ते पाणी पडाने अगोदर पहिलं पालड्या पुंजता हा पालड्या पुंजा नंतर पाशी 7 दिवस नंतर घाटा कार्यक्रम करता। घाटा म्हणजे गावना बठ्ठा लोकमिळीसनी कार्यक्रम साजरा करता ये मग प्रत्येकना घरोघरना पीठ चटणी मीठ लईसनीने एकत्र बसीने या ठिकाणी भोजन करता हा पण त्याने अगोदर पूजा करायला गावने बाहेर देव जो ह गावना नेमेला ती देवप त्या ठिकाणी नेमका पूजा करता हा तठ बकरा मारता हा बकरा माडीन त्या ठिकाणी मग विधी पूर्ण होईने का विधी पूर्ण होयानंतर नदी किनारी त्या ठिकाणी बसीसने बठ्ठा मिळीने पानगा बनाडता हा पानगा बनाडीने पाशी जी भाजी रे बकरा जे बकराने भाजी बनाडीसने एकत्र सहभोजन करता हा मग गावना कारभार जो रे तो गावना पुजारी रे तो पुजारी पहिलं बकराने जे काळीज रे त्यांनी सोटी रोटी चढवता हा सोटी रोटी म्हणजे देवला त्या ठिकाणी भोजन देत तो आणि तो भोजन देवानंतर पाशी पठा गाव म्हणा लहान मोठा म्हातारा सर्व मिळीसनी थोडं भोजन कर लेता आणि वो कार्यक्रम त्या दिवसना घाटाना कार्यक्रम पूर्ण होई मग घाटाना कार्यक्रम पूर्ण होयानंतर 7 दिवस मग सातरा सादर करता हा तर सातराना बी कार्यक्रम नदी किनारी पुजारी गावना प्रमुख तठ मिळीसनी तो कार्यक्रम पूर्ण करता म्हणजे निसर्ग जो ही निसर्ग पूजा होई रही ते निसर्ग पूजा या पद्धतीने दरवर्षी ज्येष्ठ महिना मग सुरुवात पाणी पडना का पहिला पाणी पडल्यानंतर उदरणी घती उदरणी करता मग पूजा करता ती हिरवा जी आपण निळाचारी आग ती निळाचारीना कार्यक्रम पूर्ण होई होतो इकवपणी चालू यो वो जो कार्यक्रम हो वो कार्यक्रम जी आपली म्हणजे निसर्गाना माणूस पूजा करायला रेमला जी गाव प्रत्येक गावनी वसाहत होती ती वसाहतनुसार मग पूर्ण त्या ठिकाणी गावकरी मिळीसनी गावना जो कारभार ह तो बुवा कारभार आपला गाव शांती मिळा जुईज त्यांनी करता पासे पिढी जात म्हणजे मग आता शतक हो कार्यक्रम चालू राहीन जो पण गावने वसाहत होईन तो पण कार्यक्रम पूर्ण कर राहीन ते हे आता जी बाळ गोपाळ ह्याला बी ते मग अनुभव यायला जुईज म्हणून या ठिकाणी परंपरा जी आहे ती परंपरा आपली कायम चालू राहायला जुईज ते पिढी जात चाली राहीन या ठिकाणी म्हणजे जन्म आपला मग कुणालाच नाही त्याने अगोदर ना म्हातारा लोक होतात त्या बी पूजा करत होतात तर या पद्धतीने कार्यक्रम हो आदिवासी मग जो आदिवासी हो आदिवासी निसर्गाना पूजानं सुरुवात कर पेरणी अगोदर ना हो कार्यक्रम होई हो बस दादा। दोस्तों सब कार्यक्रम अच्छी तरह से हो गया। अब सब बर्तन धो रहे हैं। काफ़ी मेहनत करते हुए हमारे जोड़ीदार। दोस्तों आज का वीडियो ख़त्म करते हैं, मिलते हैं अगले वीडियो में। तब तक के लिए बाय बाय। वीडियो अच्छा लगा हो तो लाइक करिए, शेयर करिए और चैनल को सब्सक्राइब ज़रूर करिए।